नमस्कार. बातमीपत्र तुळजापूर मधून दिनांक 25/7/2024 वार गुरुवार. तुळजापूर एसटी डेपो बाबतच्या बसच्या तक्रारी अशा होत्या की बस वेळेवर मिळत नाही, डेपोत डिझेल किंवा डीएफ नसते, त्यामुळे तीर्थक्षेत्र तुळजापूरला येणाऱ्या सर्वच प्रवाशांचे हाल होत आहेत. पण याच बाबत विचारपूस केली असता तुळजापूर डेपोचे रामचंद्र शिंदे आगार व्यवस्थापन यांनी अशी माहिती सांगितली. तुम्हीही नक्की ऐका. तसेच डेपोमध्ये बऱ्याचशा अडचणी दिसून आल्या. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. माझं नाव रामचंद्र शिंदे, आगार प्रमुख तुळजापूर. तर शनिवार रविवार त्यांच्याला सुट्टी आली, थोडं पैसे ट्रान्सफर करायला अडचण निर्माण होतात. त्याच्यामुळे एका दिवशी डिझेलचा थोडा किरकोळ प्रॉब्लेम येतो. पण मला सांगा, तुम्ही इथं आलेले प्रवासी जर तुळजापूर दर्शनासाठी आलेले हजारो भाविक भक्त असतात, बरोबर आहे का? मग त्यांचा प्रश्न आहे की इथं आले त्यांना टायमिंगला बस मिळत नाही. मग आपलं कारण हे पटण्यासारखं आहे का की बाबा डिझेलला पैसे भरण्यासाठी रविवार शनिवार आढावा आला असा? नाही, पण त्यासाठी तांत्रिक अडचण आहे. आम्ही जास्तीत जास्त मॅक्झिमम प्रयत्न करतो, परंतु जर अडचण आली तर थोडा प्रॉब्लेम होतो. तांत्रिक अडचण कशी येईल सर, सांगा बरं तुम्ही? शनिवार रविवार म्हणून ते तांत्रिक अडचण येणार नाही ना. आणि इथं म्हणजे एक म्हणून एक माणसाची तक्रार नाही आहे. तुम्हाला सांगतो, जे भाविक भक्त दुरून दुरून जे येतात तुम्हाला सांगतो ते सगळ्यांच्या तक्रारी काय आहेत माहिती आहे का? की इथं आलं की टायमिंगला वेळेवर बस मिळत नाही, आणि इथं आले उघड असं कळलं की या ठिकाणी डिझेल नसते किंवा आणखी नियोजन चालू आहे. इथून पुढे बसेस लेट होणार नाही, पूर्ण नाही. पण ही जी गोष्ट आहे का नाही, ही गोष्ट सांगण्यासारखी आहे का, सांगा बरं तुम्ही मला? पण आता ती तांत्रिक अडचणीमुळे थोडं अडचण होते आमची. ना तांत्रिक अडचण कुठली मला सांगा तुम्ही? बँकिंगला सुट्ट्या असल्या तर मग पैसे कंपनीला जात नाहीत, आणि त्याच्यामुळे मग पैसे मिळाल्याशिवाय तिथून टँकर बुक होत नाही. पण अगोदर जर तुम्ही घेत असाल, मला अगोदर जर ताकद असेल तर घेणार ना. असल्यामुळे अगोदर देणं शक्य होत नाही. पैशाचा पुरवठा कमी, उत्पन्न कमी आहे, घटलेलं आहे. त्याच्यामुळं अगोदर पैसे देणं शक्य होत नाही. आलेल्या उत्पन्नातूनच डिझेल घ्यावं लागतं. आणि सध्या पावसाळ्यामुळे थोडं उत्पन्न घटलेलं असल्यामुळं वेळेला डिझेल पुरवठा करणं शक्य होत नाही. म्हणजे थोडक्यात डेपो मध्ये पैसे नसल्यामुळे पैसे पाठवायला अडचण होते. मिष्टी तसा एवढं उघडा होत नाही का? उत्पन्न कमी आहे. सध्या 7 लाख रुपये उत्पन्न आहे, आणि डिझेलचा खर्चच आहे 7.5-8 लाख रुपये आजचा. बाकीचा खर्च तर करणं. एसटीचं उत्पन्न किती? 7 लाख रुपये. आणि डिझेलचा खर्च किती? 8 लाख रुपये. मग थोडं वरिष्ठ कार्यालयाकडून पुरवठा होतो पैशाचा, पण बँकिंगला सुट्ट्या असल्या की मग अडचण निर्माण होते. वगैरे पैसे पाठवले जातात, परंतु बँकेला जर सुट्ट्या असल्या किंवा ऑफिसला सुट्ट्या आल्या तर थोडं तुटवडा निर्माण होतो. मला सांगा, तुम्ही कोणाची आहे म्हणायचं? मग म्हणजे नेमकं आपल्या डेपोची चूक म्हणायची का, वरची चूक म्हणायची का, नेमकं बँकेची चूक म्हणायची? सांगा. उत्पन्न कमी असल्यामुळे थोडं अडचण निर्माण होत आहेत. आणि आमचा प्रयत्न आहे की पूर्ण आणखी उत्पन्न वाढवून त्याच्यावर मार्ग काढण्याचा. गाड्या वेळेवर पाठवायचं नियोजन आमचं चालू आहे. गाड्या वेळेवर जातील, इथून पुढे लेट जाणार नाही, जी आम्ही पूर्ण काळजी घेऊ. बरोबर आहे तुमचं. पण ही आताचा प्रॉब्लेम आहे. बऱ्याच दिवसापासून वरड येते आमच्याकडे किंवा आम्हाला फोन येतात, तुम्हाला सांगू टायमिंगला बस मिळत नाही म्हणलं. मग ह्यासाठी अशी कारणं जर आपण बाहेर सांगितली तर ती लाजिरवाणी गोष्ट आहे. बरोबर आहे ते सांगणं म्हणजे बरोबर नाही, पण जी तांत्रिक अडचण आहे ती आहे. आपण आता त्याला म्हणजे हे करू शकत नाही, टाळू शकत नाही. आणि इथून पुढं आम्ही 99% गाड्या वेळेवर पाठवण्यासाठी आमचे जोरदार प्रयत्न चालू आहे. इथून पुढे वेळेवर सर, ऑफिसचा तुमचा जो दूरध्वनी नंबर आहे त्या नंबरवरती फोन येतात ऐका बससाठी, तर त्यांना मग काय सांगताय तुम्ही, सांगा बरं? मग किंवा 2 तास झालं, 1 तास झालं, बस जर आली नाही म्हणलं त्यांना कारण काय सांगताय? काय होतंय, जर समजा टँकर वेळेवर नाही आला तरच एखादा तास गाडी लेट होतात. त्यावेळेस आता टँकर उतरून घेईपर्यंत हे थोडा प्रॉब्लेम निर्माण होतो. बाकी इतर वेळेवर टँकर आल्यानंतर डिझेल भरता येत नाही पूर्ण उतरून घेतल्याशिवाय. त्याच्यामुळे थोड्या तास अडचणी येऊ शकतात टँकर आल्यानंतर. इतर वेळेला कुठली अडचण येणार नाही. त्याचं आमचं नियोजन चालू आहे आणि गाड्या आम्ही वेळेवर पाठवण्यासाठी प्रयत्न करतो. बरं, याच्यामध्ये शासनानं काय करावं वाटतंय तुम्हाला? तसं उत्पन्न वाढवणं हे आमचं हे कर्तव्य आहे. चालक वाहकाने जास्तीत जास्त पण आता तुम्ही जर उघड केलं की आज मिळाले 7 लाख रुपये आणि भरायचे 8.5 लाख रुपये, चालणार कसं? डेपो चालणार कसं? आता आम्ही उत्पन्न वाढवायचा प्रयत्न करतोय. उत्पन्न वाढलं तर अडचणी दूर होतील, त्याच्यानंतर व्यवस्थित वेळेवर राहतील. आणि आताही प्रयत्न चालू आहे. वरिष्ठ कार्यालयाशी आम्ही बोलून वेळोवेळी पैसे मागणी करतो,
बँकेला वगैरे सुट्ट्या आल्या तर तेवढी अडचण निर्माण होते. शिंदे साहेब मला ह्याच्यामध्ये तुम्ही एक सांगा की ह्याच्यामध्ये चूक नेमकं तुम्ही कोणाची मन धरताय फक्त सांगा बरं. बँक धरताय का तुमचं धरताय का वरिष्ठ अधिकारी धरताय? आणि आता याच्यात चूक कुणाची म्हणता येणार नाही, हां. कुणाचीच म्हणता येणार नाही. हां. आणि तांत्रिक अडचणी निर्माण होतात, त्यात कुणाची चूक नाही आहे, हां कुणाची चूक नाही म्हणजे वरिष्ठ कार्यालयाची पण नाही किंवा माझी पण नाही आणि बँकेची पण नाही. जी तांत्रिक अडचण होते समजा म्हणजे शुक्रवारी डिझेल घेतलं, शुक्रवारी मला टँकर आला तर शनिवारी आणि रविवार सुट्टी आली तर मला सोमवारी पैसे ट्रान्सफर करायला वेळ लागतो. बरं. बँक चालू झाल्याशिवाय पैसे ट्रान्सफर होतात. हां हां मग पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर तिथून टँकर बुक होणार आहे. टँकर यायला तिथून बुक झाल्यानंतर 2-2.5 तास लागतात टँकर. बरोबर. त्यामुळे एखाद्या दिवशी तासाला सुशी होऊ शकतो. तुम्हाला फक्त सांगायचं एवढंच आहे की आपण तीर्थ ठिकाणी आहोत म्हणजे तुळजापूर या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणून लोक येतात, बरोबर आहे? बरोबर. हां. आणि त्यांना असं बससाठी 2-2-3-3 तास थांबवणं किंवा आलीच म्हणणं हे बरोबर नाही, बरोबर आहे? आणि वेळेत पाठवायचा 99% प्रयत्न चालू आहे आमचा. हं. त्यातून पुढे वेळेवरच गाड्या येते, लेट येणार नाही त्याची 100%